नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सोशल मीडियाने ना माझं आयुष्य कसं बदललं, तर हे आज थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पूर्वी ना मी फक्त माझ्या छोट्याशा दुनियेत रमायचे, पण आज सोशल मीडियामुळे माझ्या विचारांना, माझ्या आवाजाला आणि माझ्या कलेला एक नवीन ओळख मिळाली. कॅमेरासमोर बोलताना सुरुवातीला खूप भीती वाटायची. लोक काय म्हणतील? कोणाला आवडेल का? मी करू शकेन का? असे कितीतरी प्रश्न मनात यायचे. पण हळूहळू प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ, रील आणि तुमच्या प्रत्येक कमेंटने ना माझा जो आत्मविश्वास आहे तो खूप वाढवला. आज सोशल मीडियामुळे मी नवीन गोष्टी शिकले, स्वतःला ओळखलं, लोकांशी जोडले गेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी एक वेगळी ओळख तयार झाली. तर हा प्रवास आहे ना फक्त फॉलोअर्सचा नाही, तर स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आहे. तसंच जर एखाद्या गोष्टीचे फायदेही असतात, तर तसेच एखाद्या गोष्टीचे तोटेसुद्धा असतात. तर सोशल मीडियाने खूप काही दिलं, पण काही गोष्टींना हिरावूनसुद्धा घेतल्या. सतत फोन हातात असल्यामुळे मन शांत राहत नाही. दुसऱ्याचं परफेक्ट आयुष्य बघून कधीकधी आपल्याला स्वतःबद्दलचाच कमीपणा वाटायला लागतो. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स यांच्यामागे धावताना खऱ्या आयुष्यातल्या ज्या मुमेंट्स असतात ना, अगदी छोट्या-छोट्या, त्या जगायच्या आपण कुठेतरी विसरून जातो. कधी ट्रोलिंग, कधी निगेटिव्ह कमेंट्स, तर कधी कंपॅरिझनने आपलं मन थकून जातं. सोशल मीडियावर सगळं सुंदर दिसतं, पण प्रत्येक हसणाऱ्या फोटोमागे, व्हिडिओमागे आनंदच असतो असं नसतं. कधीकधी आपल्याला स्वतःसाठी सुद्धा ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. तर म्हणून सोशल मीडिया वापरायला पाहिजे, पण त्यात स्वतःला हरवता कामा नये. आज या पडद्यामागच्या काही खऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत नोटिफिकेशन्स, रील्स, अपडेट्स याच्या मागेच पडलेलो असतो आणि आपलं मन अजिबात शांत राहायला मागत नाही, शांत राहायलाच विसरतं. आणि दुसऱ्याचं सतत सक्सेस बघताना त्यांचं आयुष्य किती पुढे चाललं आहे आणि आपलं आयुष्य किती मागे पडल्यासारखं वाटतं आहे, असेच विचार आपल्या मनात येत असतात. आणि मग सुरू होतं ते म्हणजे की कंपॅरिझन. ती इतकी सुंदर, तिच्याकडे इतके सुंदर ड्रेस आहे, तिचं घर किती छान आहे, त्यांचं किती छान चाललेलं आहे. तर इतकं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप विचार करत असतो. पण तुम्हाला खरं सांगू की सोशल मीडियावर जे सगळं दिसतं ना, तर ते सगळं पूर्ण सत्यच असतं असं नाही. म्हणून म्हणून आहे ना, कधी-कधी आपण आपला फोन बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या स्वतःसोबत आपण वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडियामुळे काय झालं, की आपण लोकांशी ऑनलाईन जास्त कनेक्ट झालो, पण जवळच्या माणसांपासूनच आपण कधी-कधी दूर व्हायला लागतो. एकाच घरात बसून सुद्धा सगळे फोनमध्ये बिझी असतात. कन्व्हर्सेशन, संवाद एकमेकांशी कमी झालेले आहेत. स्क्रोलिंग वाढलेलं आहे. कधी-कधी तर असं वाटतं, की थोडा वेळ सोशल मीडिया बंद करून मनापासून जगायला आपण शिकायला हवं. एक कंटेंट क्रिएटर असणं जितकं दिसतं ना, तितकं सोपं अजिबात नाही. एका छोट्या व्हिडिओमागे खूप सारी मेहनत असते. फक्त लोक व्ह्यूज बघतात आणि त्यामागचं स्ट्रेस कोणालाही दिसत नाही. कधी व्ह्यूज कमी आले, कधी निगेटिव्हच कमेंट्स आल्या, तर मन खचतंसुद्धा, मन दुखावतंसुद्धा. आणि सोशल मीडियाने ना प्लॅटफॉर्म दिला, पण मानसिक प्रेशरसुद्धा दिलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्क्रीनच्या मागे सुद्धा एक मन असतं. पूर्वी बघा लोक डायरी लिहायचे, छान पुस्तकं वाचायचे. आता फीलिंग्स लोक स्टेटसमध्ये टाकतात. पूर्वी आनंद माणसांसोबत शेअर व्हायचा, आता स्टोरीवर शेअर होतो. तर सोशल मीडियामुळे ना आपण सगळ्यांच्या आयुष्यात डोकावतो, पण स्वतःच्या मनात आपण डोकवायला विसरतो. कधीकधी ऑफलाईन होणं हेच खरं सेल्फ केअर असतं. तर म्हटलं असंच चला आज या टॉपिकवर तुमच्यासोबत थोडंसं असं मन मोकळं करून बोलू. आणि खरंच आहे की सोशल मीडिया
तर आज तर सगळं कॅप्चर झालं आहे, म्हणजे सगळं जग जे आहे ते सोशल मीडियावरच चालतं आहे. आपण स्वतः सोशल मीडियावर चालतो आहे. आणि सगळ्यात पहिले तर पॉझिटिव्ह गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील, की जेव्हा मी प्रवास हा सुरू केला होता, तेव्हा मला खरंच माहितीही नव्हतं, की असं काय होईल, असं काय असेल, आपण यामध्ये इतकं काही छान डेव्हलप करू शकतो किंवा खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मला काय दिलं स्पेशली, मला सोशल मीडियाने एक नवीन ओळख दिली. माझ्यामध्ये एक खूप छान असा आत्मविश्वास निर्माण केला. जेव्हा मी घरी होती, काहीच करत नव्हती. तर ह्या प्लॅटफॉर्ममुळे मी खूप, खूप, खूप शिकली. प्रत्येक स्टेजला, प्रत्येक व्हिडिओवर काम करताना तुमच्यापर्यंत काय पोहोचलं गेलं पाहिजे, काय चांगलं वाटेल. आणि सुरुवातीला आपल्याला सगळ्यांचंच तसं असतं, की सुरुवातीला आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात. पण त्या आपण किती माहिती करून घेतल्या पाहिजे किंवा काय, हे पण आपल्यावरती आहे. फक्त सक्सेस मिळत गेलं म्हणून सक्सेसच्या मागे न जाता ते जे मिळालंय ते मला कसं छान टिकवून ठेवता येईल, त्यात मला आणखीन किती छान काही प्रोग्रेस करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्यासारखी खूप गोड, प्रेम करणारी, आशीर्वाद देणारी अशी माणसं मला मिळाली. ऑनलाईनसुद्धा, ऑफलाईनसुद्धा खूप सारे लोकं वेगवेगळे मिळाले आणि सगळ्यांचे खूप छान आशीर्वाद मिळाले. आज माझ्या आयुष्यात जे पण काही सगळं आहे, ते सगळं तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे आहे. जी जी पण मी आध्यात्मिक आणि जी प्रगती चालली आहे म्हणजे आयुष्यामध्ये, तर त्यामध्ये खरंच कुठेतरी तुमचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकले. आणि खूप भरपूर गोष्टी देतं आपल्याला सोशल मीडिया खरं सांगायला गेलं तर, की आज आपल्याला एक बटन दाबलं तर तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल, अगदी झाडाबद्दल म्हणा, स्वतःबद्दल म्हणा, तुमचं ॲस्ट्रोलॉजी म्हणा, कुकिंगबद्दल म्हणा, अभ्यासाबद्दल म्हणा, सगळी माहिती आपल्याला मिळते. एका क्षणात आपल्याला सगळ्या माहिती मिळतात. परत आपण खूप अगदी कोणी म्हणजे साता समुद्रापार पलीकडे असेल, तरी आपल्याला त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवता येतो. म्हणजे तुम्हाला एकटं वाटत नाही. पहिले कसे लोकं लांब गेले, तर महिने-महिने, वर्ष-वर्ष त्यांचा कॉन्टॅक्ट होत नसे. पण आता ते लगेच होतंय. आपल्याला खूप लांबच्या गोष्टींची आपल्याला लगेच अपडेट्स मिळते. कुठे काय चाललंय, कुठे पाऊस पडतोय, कुठे खूप ऊन पडलंय. सगळी माहिती आपल्याला सोशल मीडियामुळे मिळते. तसंच आपण कसं स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, कशा काय-काय गोष्टी आपल्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतल्या पाहिजे वगैरे बरंच सगळं म्हणजे म्हणतात ना, की मोटिव्हेशनल म्हणा, कुकिंग म्हणा, एज्युकेशन म्हणा, सगळी माहिती आपल्याला सोशल मीडियामुळे मिळते. तर त्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण जी गोष्ट आपल्याला खूप काही देते ना, तर त्या गोष्टीबद्दल किंवा जी गोष्ट आपल्याला काहीही देते, तर त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले तर सोशल मीडियाचा खूप, खूप, खूप आभार मी मानेन. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, की जसं म्हणतात ना, की जसं दिसतं चांगलं, तसं सगळं असतं असं पण नाही आहे. जितके फायदे असतात, तितके काही ना काही तोटेसुद्धा असतात. आणि कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण अतिरेक करतो ना, तर त्याचं विषामध्येच रूपांतर व्हायला लागतं. तर तसं व्हायला नको म्हणून कुठली गोष्ट किती आपण घेतली पाहिजे, किती त्याचा वापर केला पाहिजे, हे सर्वस्वी आपल्यावरती सुद्धा आहे. तर आपलं आयुष्य खूप छान आहे, खूप छान आहे आणि आयुष्यातली अगदी प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाते. अगदी एखाद्या झाडाकडे जरी बघितलं ना, तरी मन अगदी शांत आणि समाधानी होऊन जातं. 5 मिनिटं ध्यान लावून बसलं, पूजा केली. अ, किती गोष्टी आहेत, की कोणाशी अगदी बोललं साधं थोडंसं, तरी आपलं मन किती हलकं मोकळं होतं. पण काय होतं ना, ह्या सोशल मीडियामुळे मी तुम्हाला सांगते, की आपण इतकं त्याच्या आहारी जायला लागलोय ना, की आपण जराही थोडासाही स्वतःला 1 मिनिट पण वेळ देत नाही. अगदी काही काम जरी करत असलो, तरी आपण मोबाईल लावून ठेवतो. म्हणजे मनाला मोकळं अजिबात देतच नाही आपण. त्यामुळे कधी-कधी आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला विसरतो. कधी-कधी आपण स्वतःशी संवाद साधायला विसरतो. तसंच एकमेकांशी म्हणजे आता घरामध्ये सगळे बसलेले असतात, पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. आता पहिले बघा घरात सगळे बसलेले असायचे, छान एकमेकांशी गप्पा गोष्टी व्हायच्या, हसी मजाक व्हायचा. तर ते कुठेतरी कमी होत चाललंय. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लूपमध्ये, जो सोशल मीडियाचा एक लूप आहे ना, त्या लूपमध्ये सगळे कुठेतरी जात चाललेत आणि मग त्यामुळेच कुठेतरी डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन
लोनलीनेस ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. तर जिथे आपल्याला दिसतंय ना बघा, आपलं मन आपल्याला नेहमी सगळं सांगत असतं, की आपण काय चुकतोय, काय बरोबर करतोय. तर जेव्हा आपलं मन आपल्याला जी परिस्थिती दिसते आहे ना, तर ती परिस्थिती आपण स्वतः कंट्रोलमध्ये आणू शकतो. काही थोडेफार छोटे-मोठे जे बदल आहेत ना, ते आपल्याला करण्याची गरज असते. तुम्हाला हा सगळा जो आवाज येतोय ना मध्ये-मध्ये, तर इथे खूप हवा चालली आहे बघा बाहेर. तर असे हे ग्रीन खूप छान दिसतंय. मी पहिले हाच बॅकग्राऊंड घेणार होती, पण म्हणजे उजेड खूप येतो ना, त्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हतं. तर म्हणून म्हटलं की असं शूट करूया. तर बघा झाडं बघितल्यानंतर किती छान वाटतं. तर म्हणून त्यांना वेळ द्या, निसर्गाला वेळ द्या, बाहेर पडा, थोडंसं फिरा. जर तुम्हाला खूप साऱ्या लोकांमध्ये पण असं मिक्स व्हायला आवडत नाही आहे, पण तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. छान गाणी ऐका, छान पुस्तकं वाचा. किती तुमचे जे छंद आहेत ते थोडे छंद जोपासा. अगदी दिवसभर जर तुम्ही फक्त मोबाईल बघत राहणार, ब्लॉग्स बघत राहणार, सीरियल्स बघत राहणार, त्याचा ना कुठेतरी तुमच्या मेंदूवरती सुद्धा परिणाम व्हायला सुरुवात होतोय. आणि तुम्ही स्वतः काही करायला प्रोडक्टिव्ह तुम्ही राहत नाहीत. तुम्ही सतत त्याच्यामध्येच गुंतलेले असतात आणि एक स्क्रीन गेली की दुसरी स्क्रीन, असं सतत आपलं चालू राहतं आणि त्यात आपण कितीतरी वेळ आपला वाया घालवतो. खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो, त्या आपण कदाचित करत नाही. तर म्हणून माझ्यासाठी तरी म्हणजे सोशल मीडिया हा खरंच वरदानच आहे मी म्हणेन, की असं नाही की फक्त इन्कम पॉइंट ऑफ व्ह्यू अजिबात म्हणत नाही आहे. कारण मी विचार तर तो जर विचार केला असता ना, तर आज मी अजून खूप कुठल्या कुठे पोहोचली असती. पण तेवढं मला असं वाटतं, की जे मिळतंय ना, त्यात मला खरंच समाधान मिळतंय का? मला ते पहिले इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर जेव्हा तुम्ही चांगलं काही चांगल्या हेतूने करायला जाता ना, तर त्यातून प्रॉस्पेरिटी तर तुम्हाला आपोआप येतेच. ती तुम्हाला यशाच्या रूपाने येते, ती पैशाच्या रूपाने येते, ती तुम्हाला खूप छान ओळख देऊन जाते. भरपूर गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला सुरुवात होतात. पण त्यातून मी जे करते, त्यात मी आनंदी आहे का? त्यात मी समाधानी आहे का? हे आपल्याला कळलं पाहिजे. मी जेव्हा मधल्या काही काळामध्ये मी जेव्हा व्हिडिओज करत होती, तर जे पण ब्लॉगर्स असतील किंवा जे पण यूट्यूबर्स असतील, त्यांना हे प्रेशर नेहमी असतं, की आजचा व्हिडिओ तर झाला, आता उद्या काय करायचं? उद्या काय प्रेझेंट करायचं? उद्या काय टाकायचं? ह्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये खूप चालू असतात आणि नकळत त्याच्यामुळे आपल्या डोक्यावर एक वेगळाच प्रेशर येत असतो, की आता काय करायचं? आता काय शूट करू? आता काय प्रेझेंट करू? तर तसं होता कामा नये. तर म्हणून मग मी स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली, की नाही मी झाले तर आठवड्यातून 2-3च व्हिडिओ टाकेन, पण त्याचं मी प्रेशर म्हणून मी ते काम करणार नाही. ते काम मला आनंदाने करता आलं पाहिजे आणि जेव्हा ते माझ्याकडून आनंदाने होईल ना, तेव्हाच तुमच्यापर्यंत सुद्धा ते खूप छान प्रकारे पोहोचेल. आणि जर मी फक्त रटाळ तेच करत राहिली, रोज फक्त माझा व्हिडिओ गेला पाहिजे, मला त्यातून अर्निंग्स झाली पाहिजे, जर ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी जर काम केलं, तर मग ते तितकं क्वालिटी काम तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ते फक्त रोजचं रटाळ एक काहीतरी असेल तेच जाईल तुमच्यापर्यंत. तर तसं नको व्हायला. म्हणून तुम्ही जेही काम करताय ना, ते छान अगदी मनापासून करा, आनंदाने करा आणि समाधानाने करा. मगच त्यातले तुमचे जे इनपुट आहेत ना, ते समोरच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते. आणि बस मला तर हीच खूप मोठी सेवा वाटते खरं सांगायला गेलं तर, की जो व्हिडिओ जातो त्या व्हिडिओ थ्रू तुम्ही म्हणजे तुम्हाला त्यातून काही घेता येतं किंवा तुम्हाला त्यातून काही फरक पडतो, तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडतात. तर तेच मी म्हणेन, की स्वामींनी माझ्यासाठी खूप मोठी हे जे प्लॅटफॉर्म दिलं आहे ना, ही खूप मोठी सेवा माझ्याकडून घडते. तर म्हणून मी माझा रोजचा म्हणजे माझा हाच एक त्याच्यामध्ये असतो, पर्पज असतो किंवा हेतू असतो, की मला तुमच्यापर्यंत खूप छान काहीतरी पोहोचवायचं आहे. तर म्हणून मी वेळ घेते. रोजचा जरी मला व्हिडिओ टाकता नाही आला, तरी 1 दिवस, 2 दिवस गॅप घेऊन मग मी विचार करून मग तुमच्यापर्यंत काही गोष्टी त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर असं म्हणजे आता जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा नवीन ज्यांना चॅनल ओपन करायचं आहे, प्रत्येकाचा प्रॉस्पेक्ट वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाचा पर्पज वेगवेगळा असू शकतो. जे मी बोलते ते कदाचित कोणाला पटेल किंवा कोणाला नाही. पण माझं तरी म्हणजे माझ्या लाईफचा जो प्रॉस्पेक्ट आहे किंवा माझ्या लाईफचा जो हेतू आहे, तो सगळ्यात पहिले म्हणजे मला आनंद, समाधान, जे पण आपल्याला आयुष्य जितकंही मिळालं आहे, ते खूप छान प्रकारे आपल्याला घालवायचं आहे. नाही की कुठल्यातरी स्ट्रेसमध्ये सतत म्हणजे जे तुम्ही करताय त्यात पण जर तुम्ही स्ट्रेसमध्ये राहून जर ते काम कराल,
तर त्या कामाला ती मजा येणार नाही. तर म्हणून छान कुठलीही गोष्ट थोडीशी वेळ घेऊन करा, पण चांगली करा, प्रोडक्टिव्ह करा. तर असं सोशल मीडियाचं काय काय म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सोशल मीडियाला काय स्थान आहे किंवा काय बदल झाले त्याच्यामुळे. खूप बदल तर तुम्हाला स्वतःलाही दिसत असतील. जर आधीचे व्हिडिओ बघितले आणि आताचे व्हिडिओ बघितले तर ड्रास्टिक बदल तुम्हाला दिसून येईल. पण तो फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे नसतो. तुम्ही स्वतःवर किती काम करताय ना, हे पण खूप महत्त्वाचं आहे, की फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण जेव्हा करतो ना, ती खूप वेगळी गोष्ट असते आणि स्वतःला बदलवण्यासाठी किंवा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट, डेव्हलपमेंट करण्यासाठी जेव्हा तुम्ही काम करता ना, त्याचे बदल खूप वेगळे असतात. तर म्हणून मी खूप आनंदी आहे आणि मी खूप खुश आहे, की आज जेवढंही मला मिळतंय, त्यात मी समाधानी आहे आणि असंच ही जी सेवा आहे ना, ती अशीच माझ्याकडून सतत होत राहो आणि छान वेगवेगळं नवीन-नवीन काही ना काही मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहो. तर हीच स्वामींकडे पण प्रार्थना आहे आणि सगळ्यांना जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत, तर त्यांना सगळ्यांना हीच रिक्वेस्ट असेल माझी, की तुम्ही छान कंटेंट द्या, पण त्यातून तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी चांगलं पोचेल किंवा कोणी काय आपल्या कंटेंटमधून कोणतरी काहीतरी चांगलं घेईल, हा विचार करून तुम्ही तुमचा कंटेंट पोस्ट करा. की जेणेकरून समोरच्यालाही काही त्यातून चुकीचं गेलं नाही पाहिजे आणि तुम्हालाही कुठे त्याचा काही त्रास झाला नाही पाहिजे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, जी खूप काही म्हणजे बऱ्याच ब्लॉग्समधून दिसते, की पर्सनल शेअरिंग. तर म्हणून मी हे कमी केलं. मागच्या वेळेला पण मी हे सांगितलं होतं, की पर्सनल शेअरिंग यूट्यूब हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा सगळ्यात पहिले तर सर्चिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जेव्हा पर्सनल ब्लॉग्स टाकता, तर अगदी लिमिटेड जी पब्लिक असते, जे बघणारे असतात तेच बघतात. पण जेव्हा तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह टाकता, तर तेव्हा ते खूप एक्सप्लोर होतं किंवा खूप लोकं ते बघतात. कारण ते तिथे सर्च करायला येतात आणि तेव्हा तुमचा व्हिडिओ त्यांना जातो. तर म्हणून ज्यांना ह्याच्यामध्ये खरंच ग्रोथ करायची असेल, तर तुम्ही थोडासा वाईड विचार केला पाहिजे. थोडं इन्फॉर्मेटिव्ह वेमध्ये तुमचे व्हिडिओज असले पाहिजे. तर हे माझ्याकडून टिप आहे. म्हणजे मला जे वाटलं, जे मी चेंजेस केले आणि ज्याने खरंच मला खूप बरं वाटलं. बघा काय होतं, की जेव्हा पर्सनल ब्लॉगिंग केलं जातं किंवा पर्सनल शेअरिंग केलं जातं व्हिडिओजमध्ये, तर टाईम बिंग तुम्हाला ते कुठेतरी चांगलं वाटेल, की त्याचे व्ह्यूज येतात, त्याचे पैसे येतायत, हे तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुम्हाला खूप काही विचार करायची पण गरज लागत नाही. जे पण चाललंय तेच तुम्ही शेअर करता. पण त्याचे कुठेतरी वाईट परिणाम आपल्याला नक्कीच भोगायला लागतात. कारण बघणारा प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन सारखा नसतो. दुसरी गोष्ट की तुम्हाला मग त्यातून काही समजा निगेटिव्ह कमेंट्स आले, तर त्याचा तुम्हाला कधी-कधी त्रास होतो. डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे सुद्धा येतं. तर म्हणून आपणच जर हात दिला नाही, बोट दिलं नाही समोरच्याला, तर समोरचा ती वेळच येणार नाही आपल्यावरतीच. तर म्हणून इवन आपल्या फॅमिलीला त्याचा फरक पडत असतो किंवा बाहेर आपली मुलं वगैरे कुठे जातात, तर त्यांना कुठे काही फरक पडत असतो. तर म्हणून कोणालाही त्रास न होता मला माझं काम कसं चांगल्या प्रकारे करता येईल, हा जर विचार केलात ना तुम्ही, तर तुम्ही नेहमी स्ट्रेस फ्री राहाल आणि तुम्ही काहीतरी नेहमी प्रोडक्टिव्ह आणि छान देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. घरी राहून मी म्हणेन यूट्यूबसारखा खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, की जे घरी आहेत ते अशा प्रकारे छान व्हिडिओज करू शकतात, छान प्रोग्रेस करू शकतात, स्वतःचा लाईफ खूप छान चेंज करू शकतात. तर असं नक्की करा. बघा छान हे पक्षी चाललेत, मी तुम्हाला दाखवते. तो छान इथून असा पूर्ण चालत, चालत, चालत तिथपर्यंत जात होता आणि खूप सुंदर त्याचा आवाज आहे. तर अशा ह्या ज्या मी म्हणेन नैसर्गिक गोष्टी आहेत ना, ह्या खरंच आपल्याला खूप छान सुख समाधान देऊन जातात. तर म्हणून आयुष्यातला प्रत्येक जो क्षण आहे ना, तो तुम्ही खूप छान एन्जॉय करा, आनंद घ्या आयुष्याचा, खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घ्या. सोशल मीडिया आहेच, त्याचा खूप चांगला वापर आपण आपल्या आयुष्यात करू शकतो आणि आपलं आयुष्य खूप छान अजून मस्त करू शकतो. तर एवढंच सांगेन. आज भरपूर काही तुमच्यासोबत शेअर केलं. त्यात तुमचं काय मत आहे याच्याबद्दल ते पण मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईपसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.